नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज भव्य दिव्य असं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ते 4 मैदान पार पडली बैलगाडी शर्यतीचे। त्या 3 ते 4 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी कोणकोणत्या बैलजोड्या ठरल्या ही आज व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर विसापूर येथे एक बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडलं। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर मुंबई भागामध्ये शहापूर तालुक्यामध्ये देखील मैदान तिथे एक पार पडलं। तिथे देखील भरपूर टॉपचे नंदी आले होते। तिथे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक कोण पटकावला ते देखील सांगणार आहे। दुसरं पाहायला गेलं तर अमरापूर कडेगाव म्हणजे सांगली जिल्ह्यातील अमरापूर कडेगाव इथे देखील एक मैदान पार पडलं। तिथे देखील प्रथम क्रमांक कोणी पटकावला ते देखील सांगणार आहे। त्याच्यानंतर देगावमध्ये देखील अतिशय चांगले अपडेट आलेले आहेत। त्याच्याबद्दल देखील तिथे प्रथम क्रमांक कोणी पटकावला ते देखील चला तर जाणून घ्या। सगळ्यात अगोदर चला तर जाणून घेऊया विसापूर। तर विसापूर आधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे संजू बाबा आणि त्याच्यासोबत सर्जा ही बैलजोडी आज विसापूर मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर अमरापूरमध्ये देखील सलग 3 मैदान प्रथम क्रमांकाची मानकरी ठरणारी तो म्हणजे रॉकेट माळशिरसकरांचा रॉकेट आणि चेतक ही गाडी आपल्याला प्रथम क्रमांकाची मानकरी अमरापूरच्या मैदानामध्ये दिसलेली आहे। त्याच्यानंतर देगावमध्ये देखील भव्य दिव्य असं मैदान झालं होतं। या मैदानामध्ये देखील सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे जो आपला सोन्या 50-50 जो आपला त्याचा वारसदार तो म्हणजे उज्जैन 50-50 या मैदानामध्ये पहिल्यांदाच या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेला होता। तर या मैदानामध्ये आपला सर्वांचा पहिल्याच मैदानामध्ये आपला सोन्या 50-50चा मुलगा तो म्हणजे उज्जैन 50-50 क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरून गुलालासाठी पात्र ठरलेला आहे। ही देखील अतिशय चांगल्या प्रकारची अपडेट आहे। तो म्हणजे देगाव मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी आपला उज्जैन 50-50 पात्र ठरला। त्याच्यानंतर पाहिलं तर शहापूरला 3 लाखाचं भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडलं होतं। या मैदानामध्ये देखील जो पाठीमागचा थार मैदानाचा मानकरी ठरला होता तो म्हणजे आकाशेठ राऊत स्वर्गवासी मोहनशेठ राऊत यांचा शंभू आणि आपल्याला अमरावतीकरांचा देवा ही गाडी आपल्याला 3 लाखाचे मानकरी आणि प्रथम क्रमांकाची मानकरी या ठिकाणी मैदानामध्ये ठरलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरले तो म्हणजे बिनजोडचा बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत रायबा थार गाडीचा मानकरी रायबा ही गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे। आपल्याला पाहायला गेलं तर मिलिंद पाटील यांचा भुंगा आणि शंभू या सेमी क्रमांक 2 मध्ये लढत झाली होती। त्या लढतीमध्ये शंभू पास झाला होता आणि आपल्याला भोंगा आणि सैराटला या ठिकाणी पराभव व्हावं लागलं होतं। तेही देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। तर पुन्हा देखील भोंगा देखील पुन्हा कमबॅक करेल ही देखील अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आहे। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा।